तर जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर काहीच आज पण मी चलली स्वामीच्या केंद्रामध्ये आणि आता तर खूप उशीर झाला आहे. समोर ताई ते गेली, पळत जावं लागणार आहे. पळायला शवणा गेले लहान सर त्यांनी गेले पुढे यार तिथपर्यंत आहे त्या गेटपर्यंत. मला लवकर जावं लागणार आहे. किती पळणार आहे माणूस पळून पळून. त्यांनी हाईट सापडतील तोपर्यंत. अचानक आता 5 मिनिटामध्ये रेडी झालेले आहे. माहीत आहे अंघोळ केली त्यानंतर लिटरली सगळे काही आवरले आणि निघले. बाई कसं झालं आहे आता ते स्वामीचं पारायण चालू आहे ना, त्याच्यामुळं रोज आरतीला चालले. परवाच्या दिवशी म्हणजे त्याच्या परवाच्या कालच्या ब्लॉगमध्ये सांगलंच होतं म्हणजे मला परवाच्या दिवशी. त्यानंतर काल गेले ते आणि आज पण चालले. होईल तेवढं जाऊत आपण करायचं करूच. स्वामीच्या केंद्रामध्ये जायचं तर तेच एक ठिकाण राहिलं म्हणजे लाईफमध्ये तर की मला सुख भेटायले. बाकी तर असं काही ठिकाण राहिले नाही. बाई किती लहान चालले, किती फास्ट चालले यार. आणि बाईच आता टाईम झाला आहे 10:23 आणि आता आम्ही इथं आनंदनगरपाशी इथून जायचे आम्हाला केंद्रामध्ये. 7 मिनिटामध्ये आरती भेटली की नाही बघत भाग. वैशिला असंच करावं लागते ब्लॉग. वैशिला असंच ब्लॉग बनवावं लागते. पडत होती बाई काय देख शकते बा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी. गाईज एवढी जास्त तहान लागली. एक माळ केली मी, त्याच्यानंतर आता तहान लागली पाणी प्यायचे. मेन म्हणजे इथं पाणी थंड आहे, माझा गळा बसलेला आहे. काय करावं आता. 1 मिनिट गाईज. गाईज फायनली आरती बिरती झाली, दर्शन बी झाले स्वामीचे मस्त. हसायली ताई बघा गाईज. ब्लॉग होऊन राहिलं ना त्याच्यामुळं. का हसायलीच का. ब्लॉगरसाठी एवढं करावं लागते गाईज. ब्लॉग एक कंटेंट भेट. एक्झाम बी आहे गाईज आज, त्याच्यामुळं पेपरचा अभ्यास झाला नव्हता, त्याच्यामुळं केंद्रामध्ये आले स्वामीच्या भरोशावर. 12 मार्काला पासून आहे ते 12 मार्काचं लिहिता येते गाईज, थोडं काय नाही टेन्शन. तर आता जायचे घरी. पासी इथं फाड गाईज. इथं मम्मीच्या नावानं पावती फाडली एक मी 105 रुपयाची. आणि धावपळ तर खूप झाली धावपळ. आता जायचे ताईच्या रूमवर, पेपरचा अभ्यास करायचा आहे. सो आणि अनबॉक्सिंग व्हिडिओ येणार आहे, एक माईकचा अनबॉक्स करणार आहे घरी गेल्यानंतर. भेटूया. तर गाईज आता मी अनबॉक्सिंग करणार आहे ग्रेनारोचा माईक आहे. जी कोणता आहे माहिती नाही मला. बिल आहे, बिल लागतो मग समजलं बाई. बिल काय चालू झालं आहे मी. आता हे पहिलेचं मला माईक डिस्कनेक्ट करू द्या. आता जे आहे कोणताच माईक कनेक्ट नाही, तर आता हे ग्रेनारोचं कनेक्ट करायला. हे कनेक्ट झाला. हा कनेक्ट झाला. तर हे व्हॉइस कसा येत आहे आणि माझा मागचा व्हॉइस कसा आहे येत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दोनपैकी कोणता माईक चांगला आहे. तर सगळ्यात पहिले मी हे म्हणजे जो पहिला जे माईक होता ते डिजिटेक्सचा होता आणि हे आहे ग्रेनारोचा S12. तर दोन्हीपैकी तुम्हाला डिफरन्स कळाला असेल तर कोणतं चांगलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर काहीच तेव्हा मला जे आहे माईकचं तेवढं काही समजलं नाही कनेक्ट झालं की नाही ते. आता आय थिंक तुम्हाला चांगला आवाज येत आहे असं मला वाटते. बाकी आवाज कसा येत आहे कमेंटमध्ये सांगा. आणि ते वाला बी माईक आय थिंक कनेक्ट नव्हता बाई, मला काय कळणार गेलं. तर याचा आवाज कसा वाटायला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.